पुण्यात काँग्रेसच्या वतीनं उपरोधिक आंदोलन करण्यात येत आहे। काँग्रेसकडून निबंध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। आरोपीला दिलेल्या शिक्षेचा निबंध स्पर्धेतून आता निषेध व्यक्त करण्यात आला। हिट अँड रन प्रकरणी उपरोधिक आंदोलन करण्यात येत आहे। बालहक्क न्यायालयानं दिलेल्या शिक्षेचा निषेध करण्यात येतोय। निबंध स्पर्धेचे विषय काय होते ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। विषय होते माझी आवडती कार पोर्शे फरारी मर्सिडीज। अशा निबंध स्पर्धेचे विषय दारूचे दुष्परिणाम, काल्पनिक विषय देण्यात आलाय। माझा बाप बिल्डर असता तर हा देखील त्या निबंध स्पर्धेचा विषय होता। मी खरंच पोलीस अधिकारी झालो तर, अश्विनी आणि अनिशचे मारेकरी कोण, अशा प्रकारचे विषय त्या निबंध स्पर्धेमध्ये होते। 17 तारखेला मध्यरात्री जो अपघात झाला, 2 जीव इथं तळमळून तडफडून मेले, त्याच्यानंतर बाल न्यायालय यांना शिक्षा काय देत आहे तर फक्त 300 शब्दांचा निबंध लिहा। दिस इज मॉकरी, ही थट्टा आहे। न्यायव्यवस्थेने आमच्याबरोबर केलेली थट्टा आहे। अहो शाळेत याच्यापेक्षा जास्त शिक्षा मिळते हो, पण ही सगळी लाज विकलेली माणसं आहेत, निर्लज्ज आहे। म्हणजे प्रशासन खरं किती निर्लज्ज आहे हे यातनं दिसतंय। म्हणून आम्ही उपहासात्मक ही स्पर्धा घेतली। आमचे राहुल शिरसाट युथचे आहेत, ते नेहमी युथच्या अंतर्गत प्रत्येक आंदोलन घेत असतात, तर हे उपहासात्मक निबंध लिहिणे हे आंदोलन आहे। पब जे आहेत आणि ज्या पद्धतीने अपघात झाला आणि माणुसकीला काळिंबा भाजणारी घटना आहे, आणि या घटनेमध्ये जी मुलं ससूनच्या शवगृहामध्ये त्यांचा मृत्यूदेह असताना जे अपघात आणि जे गुन्हेगार होते पिझ्झा पार्टी करत होते आणि घरी जाऊन आराम करत होते, तर हे पुणेकरांना शोभनीय नाही। पुणेकरांना काळिंबा भाजण्याचं हे कृत्य आहे। आणि ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी यांना पाठीशी घातलं, त्यांना निलंबित केलं, ही वस्तुस्थिती खरी असली तरी त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला पाहिजे। या निबंध स्पर्धेमध्ये एक तरुण सहभागी झालेला आहे, ज्याचा विषय आपण पाहिला की माझी आवडती गाडी बैलगाडी हा विषय त्यांनी निवडलेला आहे। का तुला बैलगाडी ही गाडी निवडावीशी वाटते? मला असं वाटतं बैलगाडीसारखी सुरक्षित गाडी आता नाही कुठं। या गाडीला जास्त वेग पण नाही आहे, त्याच्यामुळं माझ्या पण जीवाला किंवा इतरांच्या पण जीवाला त्याच्याने धोका पोहोचणार नाही। माझ्या गाडीला नंबर प्लेटची गरज नाही, कारण की मी जर चुकूनही माझा बैल कोणाला ठोकला तर त्याची शाश्वती मला वाटतंय की माझा बैल ह्या गोष्टीमुळे कोणाला अपाय पोहोचू शकणार नाही, कारण की तो माझा बैल आहे, माझ्या नियंत्रणात आहे। आपण एक भारताचे नागरिक आहोत, तर भारताचे नागरिक असताना आपल्याला आपली जी सुव्यवस्था आहे ती कशी असावी, तर यासाठी ही निबंध स्पर्धा आहे। तर मला आयोजकांचे खरंच आभार मानावेसे वाटत आहेत की त्यांनी लोकशाहीमध्ये लोकांचे विचार काय आहेत यासाठी ही निबंध स्पर्धा भरवली आहे। कॅमेरामन सचिन चंदन शिवेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।